सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2 प्रमुख पदाधिकाऱ्यांविरुद्ध 5 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल. सुरक्षा शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रामदास गायकवाड यांनी दिवाणी न्यायालयात हा दावा ठोकला आहे. आरोपींमध्ये सोलापूर युवक अध्यक्ष सुहास विजय कदम आणि शहर जिल्हा अध्यक्ष उमेश सुरेश पाटील यांचा समावेश आहे. 1 जून रोजी या नेत्यांनी पक्षाच्या लेटरहेडवर गायकवाड यांना भ्रष्ट अधिकारी म्हणत तक्रार केली होती. त्यानंतर पूनम गेट येथे उपोषण सुरू करून बॅनर्सवर गंभीर आरोप केले आणि मीडियाला मुलाखती दिल्या. गायकवाड यांनी याचिकेत म्हटले आहे की हे आरोप पूर्णपणे खोटे आणि वैयक्तिक हेतूने केले गेले, त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. यामुळे आता सोलापूरच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. श्री बाळासाहेब रामदास गायकवाड यांच्या विरुद्ध सोलापूर कोर्टामध्ये त्यांची अब्रू नुकसानी केली म्हणून 5 कोटीचा दावा दाखल केलेला आहे. यातली हकीकत अशी की सुहास विजय कदम आणि उमेश सुरेश पाटील हे दोघे यांनी त्यांच्या पक्षाच्या लेटरहेडवरती आमचे अशील बाळासाहेब गायकवाड हे भ्रष्ट अधिकारी आहेत वगैरे असे म्हणून त्यांच्यावरती खोटे ॲलिगेशन्स केलेले आहेत. वास्तविक पाहता त्यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहेत त्या पत्रामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा नसताना आणि वस्तुस्थिती किंवा त्या संदर्भातली माहिती न घेता, त्याची शहानिशा न करता त्यांची बदनामी व्हावी, समाजामध्ये त्यांचं असलेलं पद प्रतिष्ठा कमी व्हावी म्हणून लेटरहेडवरती छापून कंप्लेंट दिली आणि त्यानंतर सोलापूर येथील पूनम गेट जिल्हा परिषद ऑफिसच्या जवळ तिथं मंडप टाकून तिथं मोठा बॅनर लावला आणि त्या बॅनरवरती परत खोट्या मजकुराचं उत्तर लिहून तिथं आमरण उपोषण करायला चालू केलं आणि त्याच्यानंतरनं वेगवेगळ्या स्थानिक मीडिया पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा विनाकारण बेछोटाचे आरोप केलेले आहेत. हे सदरचे सर्व बदनामीकारक आरोप केलेले आहेत. त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस बजावली, पण त्या नोटिसीला कुठलंही उत्तर आलेलं नाही त्यांच्याकडून, अथवा त्यांच्याकडनं कुठलंही एक्सप्लेनेशन देखील आलेलं नाही. त्याच्यामुळं जी काही आमच्या आशयांची बदनामी झाली त्याच्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांचे ॲज अ टोकन ऑफ कॉम्पेन्सेशन म्हणून आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि तो दावा नुकताच रजिस्टर असून त्याचं काम प्रलंबित आहे.